तर नाशिक मुंबई महामार्ग हा आता खड्ड्यांच्या विळख्यात सापडलेला आहे। प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत। पावसाळ्याआधी केलेल्या रस्त्याची 2 दिवसाच्या पावसानं मात्र चाळण झाली आहे। खड्ड्यांमुळे 3 तासाच्या प्रवासाला तब्बल 6 तास लागतात। निकृष्ट दर्जाच्या कामामुळे महामार्गावर खड्डेच खड्डे असल्याचं दिसून येत आहे। नाशिक ते मुंबई महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा व वाहनधारकांचा प्रवास तो खडतर होताना आपल्याला दिसत आहे। नाशिक ते पडगा दरम्यान 3 जागी जे आहे ते फ्लायओव्हरचं काम सुरू असणाऱ्या उड्डाणपुलाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। घोटी येथील उड्डाणपुलाचं जे काम आहे ते 4 वर्षापासून सुरू झालेलं आपण बघत आहोत। मात्र या एवढ्या दिवसांमध्ये या महामार्गाचं काम होणं अपेक्षित होतं। मात्र आता जर पाहिलं तर गेल्या 2-3 दिवसात पडलेल्या तुरळक पावसामुळे महामार्गाच्या रस्त्याची अक्षरशः चाळण बघायला मिळत आहे। आणि या चाळण झालेल्या रस्त्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करत अक्षरशः वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। आता पाऊस अजून सुरू झालेला असून अजून 3 ते 4 महिना जो आहे तो पाऊस हा धुवाधार प्रमाणात होणार असून आता ही परिस्थिती राहिली तर अजून मोठ्या खड्ड्यांचा सामना तो वाहन चालकांना करावा लागू शकतो। शैलेश पुरोहित, मराठी, इगतपुरी।